नमस्कार मित्रांनो, मी विजय पाटील. आज तुम्हाला मी सासवणे बीच दाखवत आहे. एकदम शांत आणि गर्दीपासून लांब. बघा, सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. एकदम शांत आहे समुद्र. तुम्हाला या शांत समुद्र किनाऱ्यावर यायचं असेल तर मांडव्यावरून आवाज फाटा इथे उतरायचं आणि तिथून मग शेअर रिक्षा किंवा डायरेक्ट रिक्षा असतात सासवण्याला. तिथे सासवण्याला यायचं आणि हा बीच आहे, एकदम शांत आहे. ज्यांना निवांत रिलॅक्स व्हायचा असेल ते येऊ शकतात इथे. आणि आल्यानंतर मग मला सांगा. इथे बाजूला एक सासवणे कोळीवाडा आहे. तिकडे तुम्हाला कोळी बांधव मासे वगैरे फ्राय करून किंवा मासेची करी वगैरे तुम्हाला मिळेल. तसे रेसिडेन्शियल हॉटेल्स पण आहेत. ओके, बघा इथं इकडे सर्व लांबवरती बोटी आहेत. ओके, तर हे मच्छीमार मग येतात इथे छोट्याशा थर्माकोलच्या राफ्टनी. तुम्ही त्यांच्याशी बार्गेनिंग करून ताजी मच्छी घेऊ शकता. बोयटा असतात, कोलंबी असते, खेकडे असतात, कधी कधी लॉबस्टर पण असतात. हे बघा, राफ्टवरती ते येत आहेत. त्यांच्या बोटी लांब नांगरलेल्या असतात. ते राफ्टवर येतात मच्छी घेऊन. धन्यवाद. आता मी दिघोडीला आलेलो आहे. दिघोडी हा मांडव्याच्या जवळचा एक गाव आहे. माझी काकूचं माहेर इकडचंच. आणि समोर दिसतंय तिकडे त्यांची वाडी होती, पण त्यांनी 1985ला ती विकून टाकली सर्व. आता इथे सर्व वाडी म्हणजे फार्म हाऊस. इथून सरळ चालत गेला की मांडवा जेट्टी येते. आणि इकडे आता हा दिघोडी गाव आहे. पूर्वीची जुनी घरं राहिली नाही आहेत, आता लोकांनी बंगले बांधलेले आहेत. मी आता परत सासवणे बीचला आलेलो आहे. बघा, मागे आहे चौपाटी. आता ओहोटी लागलेली आहे, त्यामुळे समुद्र मागे गेलेला आहे. आता इथे दगडाला शिंपले चिकटलेले आहेत, त्याला कालवं म्हणतात इथे. हे कालवं फोडून आतलं जे त्याचा जीव असतो त्याची झणझणीत रसा करतात, सुका करतात, त्याला कालवं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला ऑयस्टर म्हणतात. तिकडे बघा, काही बायका कालवं तोडतायत. आत्ताच ओहोटी लागलेली आहे. या बोटी आहेत बघा. इथे शांत किनारा आहे, सासवणे बीच. बघा, तिकडे पुढे तुम्ही बघताय ना, तो वर्सोली बीच आहे. आणि एकदम एंडला अलिबागचा बीच आहे. बघा, शांत वाटतं, एकदम रिलॅक्स. या तुम्ही इकडे सासवणे बीचला.
तुम्हाला इथे होमस्टे पण मिळतील. गुगलवर सर्च केलं सासवणे होमस्टे, तुम्हाला बरेचसे महाराष्ट्र टुरिस्टने अप्रूव्ह केलेली घरं दिसतील. सूर्यास्त होत आलेला आहे.